नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरी ही खूप डिस्टर्ब असते. त्यावेळेला अमृता तिला म्हणते की अगं अमृता, यांचे पैसे देऊन टाक. त्यावेळेला मा येते आणि माही इकडे तिकडे काहीतरी शोधत असते. त्याच वेळेला मा म्हणते की हल्ली ना माझा वेंधळेपणा खूपच वाढला आहे. खरंच समजत नाही आहे मी कुठे काय ठेवत असते त्याचं. त्यावेळेला आता कावेरी घाबरते आणि म्हणते की मा, त्यांना कोणी सांगितलं की माझं पाकीट हरवलं आहे. ते आपण पाकीट शोधतायत की काय? त्यावेळेला कावेरी येऊन विचारते की मा, तुम्ही काय शोधताय? तेव्हा ती म्हणते की माझा चष्मा कुठे ठेवला आहे तो सापडत नाही आहे. त्यावेळेला कावेरी म्हणते की मा, तुमचा चष्मा ना मी रिपेअर करायला दिला होता. तेव्हा मा वैतागते आणि म्हणते की कावेरी, मला विचारण्याच्या अगोदर तू माझा चष्मा दुरुस्त करायला दिलासच कसा? मला सांगायला नको होतं का तुला? तेव्हा लगेच यश येतो आणि म्हणतो की मा, प्लीज कावेरींवर रागवू नकोस. अगं, या घर खर्चामुळे तुझी गैरसोय होऊ नये यासाठीच कावेरीने चष्मा दुरुस्त करण्यासाठी दिला होता. ती म्हणते की बरं ठीक आहे, मग कुठे आण माझा चष्मा, दे माझा चष्मा, असं मा तिला बोलायला लागतात. त्यावेळेला ती चेहरा पाडून बसते. तेव्हा ती विचारते की काय गं, अगं गप्प का बसलीस मुग गिळून असं? बोल ना, काय झालं? माझा चष्मा दे ना. तेव्हा लगेचच अमृता पुन्हा म्हणते की अगं कावेरी, अगं यांचे पैसे दे आणि यांना मोकळं कर ना. किती वेळचं असं तात्काळ ठेवणार आहेस त्यांना? अमृता आणि आम्ही दोघेही बोलायला लागतात. त्यावेळेला दुसरा माणूस येतो आणि म्हणतो की मॅडम, अहो 300 रुपयांसाठी अजून किती वेळ वाट बघायला लावणार आहात मला? मला द्या ना माझे पैसे आणि मला मोकळं करा. तेव्हा मग मा म्हणते की काय गं कावेरी, काय झालं? तू यांचे पैसे यांना परत का बरं नाही देतेस? काय झालं असं? अगं पैसे परत कर ना त्यांचे त्यांना. त्यावेळेला असं म्हटल्यावर कावेरीला जरासं टेन्शन येऊ लागतं. मा म्हणते की अगं काय झालं? असं गप्प का बसलीस तू? यांचे पैसे यांना परत कर. तेव्हा मग मा विचारते की काय हो, किती झाले तुमचे पैसे? तो म्हणतो की माझे 1300. दुसरा म्हणतो की माझे 300 रुपये. तेव्हा मा म्हणते की अगं त्यांचे पैसे त्यांना दे आणि मोकळं कर. तेव्हा मग लगेचच कावेरी म्हणते की मा, अहो पाकीट नाही आहे. तेव्हा ती म्हणते की पाकीट नाही म्हणजे नक्की काय झालं आहे? तेव्हा मग कावेरी म्हणते की मा, मला पाकीट समजत नाही कुठे ठेवलं आहे, ते हरवलं आहे. हे ऐकल्यावर आता मला धक्काच बसतो. सगळेजण अगदी धक्क्यावतच जातात की हिचं पाकीट हरवलं. तेव्हा तो माणूस म्हणायला लागतो की अहो मॅडम, मग माझे पैसे मला मिळणार आहेत की नाही? तेव्हा आता मा म्हणते की तुम्ही जरा 1 मिनिट थांबा. तेव्हा कावेरीकडे बघतच ती म्हणते की मला सांग कावेरी, अगं पाकीट कुठे ठेवलं होतंस तू नक्की? तुला आठवत नाही आहे का? तेव्हा ती म्हणते की मा, मी माझ्या जागीच ठेवलं होतं, पण ते पाकीट तिथे नाही. मा म्हणते की अगं मग शोध घरभर. तेव्हा ती म्हणते की अहो मा, सगळीकडे शोधलं मी, पण कुठेच मला माझं पाकीट सापडलं नाही. तेव्हा मा म्हणते की वा, उत्तम, हेच ऐकायचं आता बाकी राहिलं होतं. कान अगदी तृप्त झाले हो माझं हे ऐकून. अगं असं पैशांचं पाकीट हरवतंच कसं? इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतेस तू कावेरी? अगं इतकी खर्चाची जबाबदारी तुझ्यावर टाकली होती. टाकली नव्हती, खरं तर तू स्वतःहून तुझ्या अंगावर ही घेतली होतीस. मग काय झालं त्याचं? लक्षात आलं ना तुझं? तू काही सांभाळून घेऊ शकत नाहीस. तेव्हा मग मा तिच्यावर ओरडते आणि म्हणते की मी तुम्हा दोघांना अगोदरच सांगितलं होतं की व्यवसाय आणि घर या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळता येऊ शकत नाहीत. मग का हे सगळं केलं तुम्ही? तुम्हाला सांगूनही तुम्हाला पटलं नाही. त्यावेळेला मग आता लगेचच मा म्हणते की थांबा, तुमचे पैसे काही आम्ही असे बुडवणार नाही. तुम्ही थांबा, मी तुम्हाला तुमचे पैसे परत देते. त्यावेळेला आता मा स्वतःकडच्या पैशाचं पाकीट आणते आणि त्या माणसाला म्हणते की तुमचे किती झाले? तेव्हा तो म्हणतो की 1300. मग त्यानंतर ती म्हणते की ठीक आहे, हे 1500 तुम्ही घ्या. तितक्यातच चिकू आता रडायला लागतो. म्हणून त्याला घेऊन वरती विद्या येते आणि ती म्हणते की अगं अरे, या झिपरीची रूम कशाला? ते झिपरीची रूम आहे ही, इथे कशाला यायचं आहे तुला? पण तो ऐकतच नसतो. चिकू आतमध्येच आणतो आणि मग ती म्हणते की अच्छा, तुझं खेळणं इथे राहिलं आहे म्हणून तुला ते हवं आहे का? ठीक आहे, देते हां मी. त्यावेळेला मग चिकूच्या हातात ती खेळणं देते, परंतु तरीही चिकू ऐकायला तयारच नसतो. तेव्हा आता चिकू त्या खेळण्याकडे न बघता तिच्या कपाटाकडे दाखवत असतो. तेव्हा विद्या म्हणते की काय झालं या चिकूला, असा का वागतोय हा? त्यानंतर मग आता कावेरी बघतच राहिलेली असते. मा स्वतःकडचे जे पैशांचे खर्च असतात ते आता म्हणजे स्वतःकडचेच पैसे देते आणि म्हणते की हे घ्या, तुमचे 1300 झाले होते ना, 1500 रुपये आणि तुमचे हे 300 झाले तर हे 400 रुपये. ते दोघंही म्हणतात की मॅडम तुम्ही जास्त पैसे दिलेत. तेव्हा ती म्हणते की असू देत, तुमचा आमच्यामुळे वेळ वाया गेला ना, आमच्या सुनेमुळे तुमची गैरसोय झाली ना, इतका वेळ वाट बघायला लागली, त्यामुळे तुम्हाला हे पैसे मी दिलेले आहेत. तेव्हा ते थँक्यू बोलतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा मग आता मा हे सगळं बोलल्यानंतर खरं तर अमृता आणि यामी यांना खूप आनंद झालेला असतो. अमृताला बघतच आता मा पुढे म्हणते की काय गं अमृता,
काय गं पौर्णिमा, आतापर्यंत कोणी असा इष्टक आपल्या दरवाजात पैशांसाठी उभा राहिलेला आपण पाहिलंय का? तेव्हा पौर्णिमा नाही म्हणते की कधीच नाही. त्यावेळेला ती म्हणते की बघ, आपल्या सुनेने म्हणजेच कावेरीने आपल्याला हाही दिवस दाखवला आज. बघितलं काय केलं ते? म्हणजे बाहेरच्या माणसांचे पैसे असे थकवले होते आणि त्यांना आज दरवाजामध्ये आपल्यासमोर आवाज चढवावा लागला. आजवर घरात कधीच असं झालं नव्हतं, किंवा घरातले पैसे कधी संपलेही नव्हते घरखर्चातले, किंवा कधी असे पाकीट चोरीलाही गेले नव्हते. पण आज ते सगळं कावेरीने आपल्याला दाखवून दिलं. म्हणजेच आता मी तुम्हाला सगळ्यांसमोर डिक्लेअर करते की हे जे काही झालं आहे ना, ते कावेरीने केले. घरात 10 दगडांवर पाय ठेवून काम करायला गेलं ना, की हे सगळं असंच होतं. त्यामुळे घरात कधीही घरावर व्यवस्थित लक्ष ठेवण्यासाठी बाहेरच्या गोष्टी त्यात कधीही आणू नयेत. आणि नेमकं कावेरी आणि विद्याने तेच केलं. त्यामुळे मी त्यांच्या बिझनेसला विरोध करत होती समजलं. मला माहीत होतं की यांना या गोष्टी नाही जमणार, परंतु तरीही किती काही झालं तरीही यांना मी समजवायला गेले, पण यांना ते काही समजलं नव्हतं. पण आता नक्कीच समजलं असेल की मी नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करत होते ते. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींपासून लांबच ठेवलेलं बरं, हो की नाही? तेव्हा आता लगेचच कावेरी म्हणते की मा प्लीज. तेव्हा मा म्हणते की गप्प बसायचं आता, कोणी मध्ये काही बोलायचं नाही. मी सांगितलेलंच होतं, किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या घरात आणू नका. विद्या आणि कावेरी दोघींनाही समजावत होते, परंतु तरीही ऐकल्या नाहीत. त्यांना त्यांचं म्हणणं खरं करायचं होतं आणि मला त्यांच्यावर न्याय करू द्यायचा नव्हता, म्हणून मी गप्प बसले होते. तर इथे बिचारा चिकू हा अमृताच्या कपाटाकडे सारखा विद्याला बोट दाखवत असतो. त्यामुळे ती कपाट उघडते आणि म्हणते की काय हवंय तुला? अच्छा, हे तुझं बदक आहे, ते हवंय का तुला? असं म्हणून ती बदक घ्यायला चाललेली असते, परंतु ते बदक तो खालीच फेकून देतो. आणि मग ती म्हणते की अरे मग काय हवं इथे तुला? तेव्हा तिचं लक्ष जातं ते म्हणजे अमृताकडे असलेल्या कपाटामध्ये असलेल्या वॉलेटजवळ, जो वॉलेट हा कावेरीचा असतो आणि त्यातच घरखर्चाचे पैसे असतात. तेव्हा कावेरी म्हणते की मा प्लीज असं करू नका, मी पाया पडते तुमच्या, प्लीज मा असं करू नका. मा म्हणते की नाही, अजिबात माझ्याशी काही बोलू नकोस, तो अधिकार तू कधीच गमावला आहेस, त्यामुळे मला आता काही बोलायचं नाही आहे. तेव्हा कावेरीला असं रडताना पाहून यश म्हणतो की मा प्लीज एकदा त्यांचं म्हणणं ऐकून तरी घे, त्यांना काय म्हणायचं आहे ते, प्लीज मा. तेव्हा मग मा म्हणायला लागते की हे बघ यश, आता ना तू मला काहीही बोलू नकोस, त्यामुळे लक्षात घे, हे किती जे काही चुकतं आहे ना ते सगळं तुझी चूक, तुझ्या बायकोची चूक आहे, हो की नाही? तेव्हा मग तो म्हणतो की मा अगं पण मुद्दाम त्यांनी पाकीट कुठे हरवलं नाही आहे. तेव्हा मा म्हणते की हे बघ यश, मुद्दाम केलं आहे किंवा चुकून झालं आहे, ती चूकच असते ना. मग हिच्याकडून घरखर्चाचे पैसे हरवलेत, ही चूकच आहे. मला सांग, घरात आपण सगळेजण आहोत, हिचं लक्ष नको असायला हवं का? घरातून असं पाकीट जातच तरी कुठे दुसरीकडे? घरात तर आपण सगळे असताना असं पाकीट चोरीला नाही गेलं पाहिजे ना. म्हणजे नक्कीच हिची काहीतरी गडबड आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे की घरखर्चाचे जे पैसे आहेत ते चोरीला गेलेत की घरखर्चाचे पैसेच संपलेत, हे आपल्याला कुठे माहिती आहे ना. म्हणजे याच्यासाठी हिच्याकडे काही पुरावा आहे का की हिने ते पैसे अगदी संपवलेत किंवा ते चोरीला गेलेत? तेव्हा मग पौर्णिमा मनातच म्हणते की काहीतरी विद्या माझी सून करायला जात होती, काहीतरी तिने मनावर घेतलं होतं, पण या कावेरीमुळे सगळ्याच तिच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. तेव्हा मा म्हणते की हे बघ, आता तर मी विश्वास ठेवू शकत नाही. एकदा मी यांना संधी दिली होती तुम्ही सांगितलं म्हणून, परंतु आता मी ते अजिबात करू शकणार नाही. त्यामुळे यमुना जा, यांनी बनवलेल्या ज्या काही साड्या असतील किंवा जे काही यांचं सामान असेल ते सगळं आणून इथे ठेव. तेव्हा कावेरी म्हणते की प्लीज मा असं करू नका, मी तुमच्यासमोर हात जोडते. ही सगळी विद्याताईंची मेहनत आहे आणि त्यांची मेहनत अशी वाया जाऊन देऊ नका. माझी चूक आहे ना तर तुम्ही मला शिक्षा द्या, पण प्लीज विद्याताईंना काहीही बोलू नका. प्लीज मी मा तुमच्यासमोर हात जोडते. असं म्हणून ती हात जोडत विचारत असते. मावर तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. तेव्हा मा गप्पच असते आणि म्हणते की मी तुझं आता काही ऐकून घेणार नाही आहे कावेरी. एकदा संधी दिली होती ना, आता ती संधी पुन्हा मिळणार नाही, असं ती सांगायला लागते. त्यावेळेला मग यमुना सगळ्या साड्या घेऊन येते आणि म्हणते की मा हे बघा, याच आहेत साड्या विद्या आणि हिच्या. तेव्हा मग आता सगळ्या साड्या येऊन ती खाली फेकते आणि मग कावेरी म्हणते की प्लीज असं करू नका ना यमुनाताई, प्लीज. हो, या साड्या विद्याताईने मेहनतीने बनवल्यात, प्लीज अशा साड्या खाली फेकू नका, प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. तेव्हा मग मा म्हणायला लागते की हो, हेच मी तुला सांगत होते की तिच्या साड्या आहेत तर तुम्ही सगळं व्यवस्थित करा, लक्ष नका देऊ या सगळ्यावर. पण नाही, तुम्हाला गडबड करायचीच होती, त्यामुळे आता या सगळे सामान आहे ना, सगळं सामान यमुना आणि अमृता उचलायचं आणि घराच्या बाहेर फेकून द्यायचं. आजपासून या घरामध्ये यांच्या व्यवसायाचा विषय कोणीच काढायचा नाही. यांच्या व्यवसायाला मी परवानगी दिली होती, परंतु आता मी तुम्हाला सांगते की व्यवसाय पूर्ण होऊ शकत नाही.
तेव्हा यामी उचलून साड्या बाहेर फेकायला चाललेली असते. अमृता बघत मजा घेत असते. तेव्हा कावेरी म्हणते की प्लीज प्लीज ऐका ना, यमुनाताई प्लीज असं नका ना करू प्लीज. या विद्याताईंची मेहनत आहे, खूप अशी वाया नका घालू. तेव्हा लगेचच तिथून विद्या येते आणि म्हणते की एक मिनिट मला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा येते आणि चिकू मात्र आता शांत झालेला असतो, कारण की त्याला जे काही दाखवायचं असतं ते त्याने दाखवलेलं असतं. आता पैशाचं पाकिट दाखवते आणि म्हणते की हेच आहे आपल्या कावेरी बहिणीचं पैशाचं जे हरवलं होतं ते पॉकेट, ते मला सापडले. असं म्हटल्यावर आता कावेरीला आनंद होतो. ती पटकन विद्याकडे येते आणि म्हणते की बघू एक मिनिट ते पाकिट. तेव्हा मग त्या पाकिटला मधले जे पैसे असतात ते तसेच्या तसेच असतात. तेव्हा लगेचच म्हणते की हे पाकिट. तेव्हा ती म्हणते की हो, ॲक्च्युली मी हे पाकिट चिकूला बघत असताना घेतलं, म्हणजे जेव्हा मी अमृताच्या कपाटात हे मला सापडलं तेव्हा आता लगेचच अमृता घाबरते की झालं, खपले मी. आता ही माझ्यावर सगळं काही आरोप टाकणार, म्हणजे माझ्या विरोधात तोंड उघडणार आणि माझी वाट लागणार. तेव्हा मग ती म्हणते की अमृताच्या कपाटात कसं काय. तेव्हा विद्या सांगायला लागते की काय माहिती, कदाचित चिकूने खेळता खेळता ते तिथे खाली कुठे पडलं असेल, असं झालं असेल बहुतेक, म्हणूनच ते पाकिट हे तिच्या खोलीमध्ये गेलं असेल. तेव्हा आता यमुना आणि अमू दोघी एकमेकींकडे बघतच राहतात की चक्क विद्याने खरं सांगितलं नाही तर अमृताची बाजूच घेतली. तेव्हा लगेचच आता विद्याला बघत असती, म्हणते की हो, पण हे पैशाचं पाकिट असं लहान मुलाच्या हातात जाऊनच कसं द्यायचं. तेव्हा मग लगेचच कावेरीला बघत यश म्हणतो की बघितलं, कावेरी असं कधीच वागणार नाहीत, त्या इतक्या इरिस्पॉन्सिबल कधीच वागू शकत नाहीत, मला माहीत आहे. तेव्हा मग ती म्हणते की काय वागू शकत नाही म्हणजे आता ती वागली आहे, याचा अर्थ काय झाला यश. अरे असं लहान मुलाच्या हातात पैशाचं पाकिट तेही भरलेलं कोणी देतं का. त्या लहान मुलावर काय भरोसा, तो कुठे टाकेल काय माहिती. मग आपण ते पैशाचं पाकिट असं त्याच्याकडे देताच कामा नये. याला निव्वळ बेजबाबदारपणाच म्हणतात. आणि कावेरी यामध्ये मी अजिबातच तुझ्या मताशी सहमत नाही आहे. अगं तू हे सगळं असं कसं केलंस. ऐनवेळेला तुला पैशांची जेव्हा गरज होती तेव्हा तू देऊ शकलीस का, तर नाही, कारण तुझं पाकिट तू सांभाळून व्यवस्थित ठेवू शकली नव्हतीस. तेव्हा मग मला कावेरी पैसे बघत म्हणते की खर्चाची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली होती, परंतु आता हा खर्च जो काही तुम्ही त्या माणसांना दिलात तो तुम्हाला तुमच्या पैशातून नाही करू देणार आहे मी. हे घ्या, जे पैसे तुम्ही दिलात ना, हे पैसे तुम्हाला मी परत देते घर खर्चामधून. तेव्हा लगेच म्हणते की नाही कावेरी, त्याची आता काही एक गरज नाही. लक्षात ठेव, आता तुम्ही जे काही वागलायत ना त्यावरून एक सिद्ध झाले की तू कधीही घर व्यवस्थित सांभाळू शकत नाहीस. त्यामुळे आता मी तुला ही जबाबदारी देणारच नाही आहे. आणि तसंही एकदा मी सांगितलंच आहे की हा व्यवसाय बंद करायचा आहे तर बंद करायचा आहे. आता मी तुमचं काही एक ऐकणार नाही आहे. तेव्हा मग लगेच पौर्णिमा म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचं खरंच खूप राग आला आहे, परंतु प्लीज जे काही घडलं आहे त्यामध्ये विद्याची काही चूक नाही आहे ना. ती तर यावेळेला अगदी मनापासून मेहनत करते आणि जर तिच्या मेहनतीवर आपण असं पाणी फिरलं तर, म्हणजे आता कधीतरी मनावर घेऊन काहीतरी ती स्वतःच्या मनाने मेहनत करायला लागली आणि जर ही संधी आपण तिच्याकडून काढून घेतली तर मग ती काहीच करू शकणार नाही ना. त्यामुळे मी रिक्वेस्ट करते की प्लीज विद्यासाठी ही संधी त्यांना पुन्हा एकदा द्या. या दोघींनाही शेवटची एक संधी द्या आणि मग त्या जे काही करतील ते आपण बघूया. तेव्हा मग कावेरी म्हणते की हो आम्हाला प्लीज शेवटची संधी द्या, कारण आमचे चॅलेंजचे काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे प्लीज प्लीज आम्हाला एक शेवटची संधी द्या. तेव्हा आता पौर्णिमा त्या दोघींकडे बघते आणि माकडे अगदी चेहरा पाडून हात जोडून उभी राहते की प्लीज एकदा ऐका. तेव्हा मग म्हणते की पौर्णिमा, अगं अशी हात जोडण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. मला माहिती आहे तुला असं वाटते की मी तुझ्या सुनेवर अपमान करते आहे किंवा सुनेचा मी विचार करत नाही आहे, तिची संधी काढून घेते, परंतु प्लीज असा विचार करू नकोस. अगं तुझी सून ती माझी तर सून आहे ना. मग त्यामुळे मी तुला आत्ता सांगते, पौर्णिमामुळे, फक्त पौर्णिमामुळे तुम्हा दोघींनाही मी शेवटची एक संधी देते, परंतु लक्षात ठेवा या संधीचं जर तुम्ही सोनं केलं नाही तर मात्र मी पुढे तुम्हाला कसल्याचीही परवानगी देणार नाही. आता हे ऐकल्यावर अमृता आणि यामी पुन्हा अगदी चकचक करायला लागतात, कारण की त्यांनी हा जो काही प्लॅन आखलेला असतो त्यामुळे या दोघी तोंडावर पुन्हा एकदा पडलेले असतात. आता पौर्णिमाला बरं वाटतं की माने त्यांचं ऐकलं. म्हणते मी आजवर कोणावरही अन्याय होऊ दिला नाही आणि तुझ्याही सुनेवर होऊ देणार नाही, असं म्हणून तिथून निघून जाते. त्यावेळेला आता कावेरी आणि विद्या दोघीजणीही त्या साड्या टाकलेल्या उचलायला जातात. आता या दोघीजणीही चिचुंद्र्या आपल्या रूममध्ये येतात आणि गडबड करू लागतात. मग अमृता म्हणते की माझ्या रूममध्ये असलेलं कपाट त्या विद्याला कसं समजलं असेल की इथे म्हणून.
नंतर मग दोघीजणीही गडबड करत असतात. तेव्हा आता लगेचच विद्या म्हणजेच यामी विचार करत असते की हो ना, मला एक गोष्ट समजत नाही आहे अमू, की या विद्याला तुझ्या रूममध्ये जर कपाटात ते वॉलेट सापडलं होतं, तर मग तिने तुझं नाव माझ्यासमोर का नाही घेतलं? म्हणजे मला कळत नाही आहे. तेव्हा अमृता म्हणते की हो ना, म्हणजे आतापर्यंत आपण त्या विद्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी काय नाही केलं, पण प्रत्येक वेळेला ती त्या कावेरीचीच माळ जपत राहिली, तिच्याच मागे पुढे करत राहिली. मग आत्ता नक्की असं काय झालं असेल, जे तिने आपलं नाव सांगितलं असेल? मला त्यांना काही कळतच नाही आहे. जर ती आपल्या बाजूला यायला बघत असेल तर, म्हणजे कावेरीची साथ सोडून ती आपल्याला जर पुन्हा ॲड ऑन होणार असेल तर, असा दोघींना विचार येत असतो. तेवढ्यातच आता यामीला कॉल येतो. ती म्हणते, "एक मिनिट हां अमू." ती कॉल उचलते आणि म्हणते की "हॅलो, हां बोल. अगं प्रिया, तू माझ्याकडून ते 10 घेणार होतीत ना पीसेस, त्याचं काय झालं?" तेव्हा ती म्हणते की "का? असं का करतेस तू?" मग ती म्हणते की "मला जमणार नाही आहे." ती म्हणते की "अगं, तुम्ही सगळेजणं जेव्हा मी हेच बिझनेस सुरू करत होती तेव्हा म्हणालात ना, प्रत्येकजण माझ्याकडून एक एक प्रोडक्ट तरी घेणार. मग आता काय झालं? कोणी एक पीसही ऑर्डर करत नाही आहे." त्यावर तिची मैत्रीण प्रिया फोन ठेवून देते आणि यमुना म्हणते की "अगं विद्या, ऐक ऐक." असं म्हणून ती ऐकवत असते, परंतु ती फोनच ठेवून देते. मग अमू विचारते की "काय झालं? तू बिझनेस सुरू केला आहेस का?" तेव्हा यामी म्हणते की "हो, मी कोणालाही न सांगता सुरू केले. कारण की या सगळ्यामध्ये सुरुवातीला जवळजवळ मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पण किती काही झालं तरीही आता मी मागे हटणार नाही आहे. त्या कावेरीच्या वरचढ मी आहे, मला दाखवून द्यायचे आणि त्यासाठीच मी काहीही करू शकते. आणि मग आता मला कुठून तरी हे पैसे मिळालेत, मी त्याच्यात गुंतवले आहेत. आता कावेरीच्या वर मला बिझनेस करता येऊ शकतो, हे मला प्रूव्ह करायचं आहे बस. आणि कावेरीचा बिझनेस बंद पाडायचा आहे, असा तिचा विचार असतो. त्यानंतर मग इथे रात्र झालेली असते आणि नेहमीप्रमाणे कावेरी आपल्या वहीमध्ये हिशोब लिहून ठेवत असते की दूधवाल्याचे, इस्त्रीवाल्याचे, वाहन सामानाचे, नंतर मग प्लंबर आलेला त्याचेही, त्याचप्रमाणे चष्मा, असं सगळं ती लिहून ठेवत असते. यश येतो आणि म्हणतो की "काय चाललं हे सगळं? द्या, तुम्ही आराम करा, मी लिहितो. तसंही तुमच्या हिशोबाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे." तेव्हा ती म्हणते की "हो, असू देत. तरीही मी करते माझ्या हाताने सगळं काही, तुम्ही राहू द्या." त्यावेळेला मग ती सगळं व्यवस्थित लिहून ठेवत असते की काही तिच्या हाताने चुकायला नको. तेवढ्यातच यशची नजर ही त्या बाजूला असलेल्या रुमालाकडे जाते. मग त्यावर काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. मग तो म्हणतो की "हे काय?" आता तो बाजूला त्यावर असलेला दोऱ्याची रील बाजूला करतो आणि म्हणतो की "वॉव! हे काय आहे नवीन?" तेव्हा मग YK, तो म्हणतो Y फॉर यश आणि K फॉर कावेरी, राईट? ती म्हणते की "हो, बरोबर." मग तो म्हणतो की "तुम्ही हे काय करताय आणि हे कशासाठी?" मग ती म्हणते की "हो, आणा ते इकडे." आता ती घडी व्यवस्थित रुमालाची करते आणि त्याच्याजवळ देते आणि म्हणते की "ॲक्च्युली मला तुमच्यासाठी हा रुमाल द्यायचा होता. कसा वाटला तुम्हाला?" तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही एखादी गोष्ट केलात की ती खूप सुंदरच असते. म्हणजे कावेरी, तुम्ही जो विचार करता तो दुसरं कोणीच करू शकत नाही. खूप सुंदर आहे गिफ्ट, थँक्यू. मग ती म्हणते की "वेलकम." पण तो म्हणतो की "अचानक हे माझ्यासाठी?" मग ती म्हणते की "हो, ॲक्च्युली काय आहे ना, की या दिवसांमध्ये मी प्रत्येकासाठी घरात काही ना काहीतरी केलेलं आहे. फक्त तुम्हीच असे राहिला होतात की ज्यांच्यासाठी मी काहीच केलं नव्हतं. आणि तुम्ही माझ्या मागे अगदी खंबीरपणे उभे आहात आणि त्यासाठी तुम्हाला मला छोटंसं थँक्यू म्हणायचं होतं. आणि त्या थँक्यूसाठी हा जो काही रुमाल आहे तो तुम्हाला मी बनवून दिला आहे." तेव्हा मग तो म्हणतो की "हो, खूपच सुंदर आहे हा रुमाल आणि मी कायम माझ्याजवळच ठेवेन हा. खूप छान. मला ही कल्पना तुमची खूप आवडली. तुम्ही जे काही करता ते अगदी उत्तमच असतं म्हणा, परंतु तरीही खूपच छान वाटलं आणि हा रुमाल ना माझ्याजवळ मी कायम ठेवेन. खूप क्यूट आहे आपला एकमेकांचा हा रुमाल. Y फॉर यश आणि K फॉर कावेरी, म्हणजेच यश आणि कावेरी कायम एकमेकांसोबत असणार आहेत. आणि जिथे यश तिथे कावेरी, असं तो तिच्याकडे बघून बोलत असतो आणि दोघंजणही खूप खुश असतात. कावेरीने हे त्याला दिलेलं सरप्राईज त्याला खूपच आवडलेलं असतं आणि ती त्याच्याकडे अगदी प्रेमाने, आनंदाने एकमेकांकडे दोघंही बघत असतात. मग यश म्हणतो की "कावेरी, तुमचा हा रुमाल मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे. कारण की तुमच्यासारखं हे मौल्यवान गिफ्ट मला कुठूनही मिळू शकत नाही. कावेरी आणि यश दोघंही एकमेकांपासून कधीही वेगळे होणार नाहीत." असं तो तिला आता तिथेच वचन देतो आणि ते ऐकून कावेरीला आता खूपच आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कावेरीचं काहीतरी साड्यांचं काम सुरू असतं. त्यावेळेला यश म्हणतो की "हे घ्या कावेरी." तेव्हा कावेरी बघते आणि म्हणते की "वाव, मेजरिंग टेप. यश, तुम्हाला कसं माहिती की मला हे हवंच होतं? खरंच याची मला खूप गरज होती." तेव्हा तो म्हणतो की "हो कावेरी, आपल्या माणसांसाठी स्वतःच्या हाताने करण्याची मजा काहीतरी औरच असते, हो की नाही?
जसं तुम्ही माझ्यासाठी रुमाल बनवलात तसंच तुमच्यासाठी मी हे मेजरिंग टेप आणलं आहे आणि माझ्या बायकोला हे हवं होतं, हे मी अगदी व्यवस्थितपणे जाणलं होतं आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी स्वतःच्या हाताने हे तयार करून आणलेलं मेजरिंग टेप. असं म्हटल्यावरती आता फारच खुश होते आणि म्हणते की काय यश, तुम्ही स्वतःने तयार केले ते? तेव्हा यश म्हणतो की येस ऑफकोर्स. तेव्हा मग असं म्हटल्यानंतर कावेरी माझी इतकं सगळं व्यवस्थित करते आणि तिच्या मागे मला खंबीरपणे उभं राहायचं आहे. हे ऐकल्यावर आता यश आणि कावेरी दोघंही एकमेकांसाठी अगदी सपोर्ट सिस्टम बनलेले असतात. कावेरी पटकन येते आणि यशला मिठी मारते आणि जवळ घेते आणि यशही तिला आता जवळ घेतो. दोघंही खूप खुश असतात. तरी ते यमुनावर आता चांगलीच वाईट वेळ आलेली असते. काही गुंड येतात आणि यमुनाचा हात धरून ते आता तिला व्हॅनमध्ये किडनॅप करत असतात. तितक्यातच कावेरी रिक्षामधून येत असते आणि तिची नजर त्यांच्यावर पडते. तेव्हा कावेरी म्हणते की काय, या तर यमुनाताई आहेत. मग तो व्हॅनवाला गाडीमध्ये बसवतो आणि व्हॅन चालू करून घेऊन जातो. आता कावेरी म्हणते की रिक्षावाले दादा प्लीज या गाडीच्या मागे जा ना, या व्हॅनच्या मागे. त्याचा पाठलाग करायला सांगते. यमुनाला गुंड धरून एका ठिकाणी आणतात आणि बसवतात आणि तिला बांधत असतात. ती घाबरलेली असते. आता काय करायचं असं हिचं म्हटल्याबरोबर दुसरा एक म्हणतो की राहू दे, हिला इथेच राहू दे. तिला पूर्णपणे रश्शीने बांधलेली असते आणि आता आपला दादा काय म्हणतोय तेच आपण हिच्यासोबत करायचं, असं सगळेजण आता म्हणत असतात. यमुना घाबरलेली असते आणि कावेरी पण तिथे पोचलेली असते. आता कावेरी या सगळ्या संकटातून यमुनाला सोडवू शकेल का आणि यमुनाची आता कशी जिरणार आहे मस्ती, हे सगळे आपल्याला काही पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे आता चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच नवीन नवीन मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.